नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन लोकांची आवडती रेसिपी थालीपीठ बघणार आहोत. या थालीपीठामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घालून याचं पीठ तयार केलं जातं. एकदा का हे पीठ तयार झालं की हवं तेव्हा आपण थालीपीठ करू शकतो आणि हे करायलाही सोपं असतं. थालीपीठ घ्या, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा, कोथिंबीर आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या ह्याच्यात घालू शकता. बघा, काही मुलं अशा पालेभाज्या किंवा गाजर वगैरे खायला बघत नाही. मग अशावेळी तुम्हाला हव्या त्या पालेभाज्या गाजर, बीट, कोबी किसून घालू शकता. शिवाय याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा, तसंच हवं असल्यास लाल तिखट, ओवा, मीठ, हळद घालून त्याचा हाताने सरपत इतपत घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सुती कापड घेऊन पाण्यात भिजवून घ्या आणि घट्ट पिळून पोळपाटावर घालून पातळ असं थालीपीठ पाण्याच्या साहाय्याने थापून घ्या आणि गरम अशा तव्यावर तेल किंवा तूप घालून चांगलं चुरचुरीत भाजून घ्या. हे थालीपीठ तुमच्या मुलांना आवडल्यावाचून राहणार नाही. मुलंही आवडीने खातात. शिवाय ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं, तर ते आरोग्यालाही चांगलं आहे.